मलाही कळत नाही की मंत्री महोदयांनी थोडं आता बारीकला अतिशय स्पष्ट बोलणार आहे, परंतु आता मंत्री म्हणून विधान करताना थोडं त्यांनी स्वतःला सावरलं पाहिजे. असं काही नाही आहे की भ्रष्टाचार होतो किंवा भ्रष्टाचार होताना आता कोणत्या योजनेमध्ये त्यांचं जे म्हणणं आहे की भ्रष्टाचार होतो, लिकेज असतो, हे काही बरोबर नाही आहे. शेवटी आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब झाल्यानंतर मेजर प्रोग्राम सगळे आपले आता DBT थ्रू आलेले आहेत, डायरेक्ट बँक ट्रान्सफर आहेत, ऑनलाईन सगळं आता पैसे मिळतात. पूर्वीच्या काळामध्ये थोड्या भानगडी व्हायच्या, पण आता भानगडी होण्याची तशी शक्यता अजिबात राहिली नाही आणि त्यामुळे आता थेट लाभार्थ्यांना पैसे मिळतात. कोणत्या योजनेचा लाभ त्यांना देताना त्याची संपूर्ण रक्कम त्या लाभार्थ्याकडे मिळते. मध्यस्थी सगळे कमी झाल्यामुळे आता एक मोठ्या प्रमाणात पारदर्शकता आलेली आहे. जे 1 रुपयामध्ये पीक विमा योजना आहे ती आता बंद करण्याची शिफारस समितीने केली आहे की त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो. DBT योजना असून एवढं पारदर्शकता असून भ्रष्टाचार होतोय असं आपल्याच शासकीय समितीने नाही, मला वाटतं काही शासकीय समितीनं अहवाल दिला मला माहीत नाही आहे, पण ही स्कीम बंद, त्या स्कीममध्ये त्रुटी असतील काही ठिकाणी, थोडा काही 1-2 जिल्ह्यामध्ये काही भानगडी पुढे आल्यात, परंतु शेतकऱ्यांना अतिशय उपयुक्त योजना आहे आणि अशी कुठं बंद करण्याची तरी शासनापुढे कुठलाही प्रस्ताव नाही आहे असं मला वाटतं आणि ते बंद करूनही माझी भूमिका आहे. वाळूवरचं जे आपलं होतं नियोजन आपण जे काही थोडंसं आपण आता भाषणामध्ये म्हटलं की मी सांगितलं काय नक्की म्हणजे काय तुम्ही आता हे लाईट बोर्डमध्ये घेतलं पाहिजे आपण नाही म्हणजे आपण त्याच्यावर बरीच कारवाई झाली पाहिजे. अनधिकृत उपसा कमी झाला पाहिजे कमी. आता तर मी खात्याचा मंत्री जलसंपदा झाल्यानंतर आता उजनी धरणामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये वाळू मिश्रित वाळू आहे, माती मिश्रित वाळू आहे. आम्ही 1 महिना-2 महिन्यामध्ये आता त्याच्या निविदा काढतो आहे. म्हणजे हा सगळा विषय पूर्णपणे, कारण उजनी धरणामध्ये असणारी वाळूची जी साठा आहे तो सगळ्यांची गरज भागू शकेल असं माझं मत आहे. साहेब, या वक्तव्यातून कुठतर आपण वाळू तस्करांचं समर्थन करताय, कुठतर जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं होतं मी की लक्ष देऊ नका बाबा, हे होतच राहतं, म्हणजे नेमकं असं आहे की तुम्ही सगळ्या गोष्टी कामाला घेऊ नका. आता काही गोष्टी गमतीनं आपण बोलतो माणूस काय, पण वाळू धोरणाच्या बाबतीमध्ये आम्ही अतिशय कडक राहिलो आहे. सगळ्या ठिकाणी अंमलबजावणी करण्यामध्ये कुठं कसूरही झाली नाही. अनेक वेळा अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करावी लागली आणि वाळू काढण्या एखाद्या नदीतून म्हणजे आपण नदीतलं पाणी संपवणं असं होतं, म्हणून त्याला विरोध माझा नेहमीच त्याला विरोध राहिलेला आहे. नाही, आता आमचं घर मोठं आहे ना, तो असं छोट्या घरात भांडायला लागणारच ना. आता मोठं घर म्हटल्यानंतर आपण थोडंसं त्याला वेळ लागतो, त्याला प्रत्येक गोष्टीला समजून करायला, कारण एवढं मताधिक्य मिळालेलं आहे तर स्वाभाविक प्रत्येकाच्या अपेक्षा वाढलेल्या आहे. स्वजिल्हे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना दिले नसल्यामुळे नाराजी आहेत. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना स्वजिल्हे पालकमंत्री म्हणून दिले नाहीत म्हणून नाराजी आहे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना. मला कल्पना नाही, म्हणजे मी तर समाधानी आहे. सरकारमध्ये पालकमंत्री पद जे आहे 2 ते जरा त्याच्यावरनं वाद चालू आहे ते नाही, पण तो काय थोडेसे मागणी करणं काय चुकीचं नाही आहे, तर ठीक आहे, ते यातून मार्ग निश्चितपणे 3 नेते बसून काढतील. वाल्मिक कराडचा आणखी एक CCTV समोर आला साहेब, कसं पाहताय त्यामध्ये निलंबित PSI देखील दिसतोय आज. नाही, मला कल्पना नाही. ते आता स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी SIT स्थापन केली. सुरुवातीला SITमध्ये काय आक्षेप होता, आता ते पूर्ण दूर केलेत. उज्ज्वल निकमांसारखा एक ज्येष्ठ विधितज्ञ त्याच्यात नेमलेला आहे. मला वाटतं चौकशी पूर्ण होईपर्यंत आणि त्या संदर्भात जी काही कारवाई शासन करणार आहे इतकं स्पष्ट भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी मांडलेली आहे. आपण तोपर्यंत थोडं थांबलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटच्या शपथ आरोप चर्चा चालू आहे. असं आहे की या सगळ्या दोरच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मी मगाशी म्हटलं थोडा विरंगुळा लागतोच ना. तर पाहिजे तसं थोडा एक आपण त्याच्यामध्ये का आपण तो एक आनंद घेतला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी कवित्वाचं जे चाललेलं आहे आता ही सगळ्या गोष्टी त्याच झाल्या, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून तो पुन्हा लोकांसमोर येत असतो. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.